अन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या एका महिलेच्या मुलाला वनविभागामध्ये नोकरी लावतो म्हणून 18 लाख रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीला आलाय। वाळवा इथल्या शिवाजी आहिर या संशयिताविरोधात संबंधित महिलेनं कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत। पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या राजश्री संभाजी पाटील आणि त्यांचे पती या दोघांची ओळख वाळवा इथल्या शिवाजी बाळकृष्ण आहिर यांच्याशी झाली। शिवाजी आहिर यानं आपली वनविभागामध्ये ओळख असून वनविभागामध्ये नोकरी उपलब्ध असल्याचं सांगितलं। वनविभागामध्ये नोकरी लावण्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल असं सांगितलं। या आश्वासनाला बळी पडत राजश्री पाटील यांनी शिवाजी आहिर याला 8 नोव्हेंबर 2022 पासून आज अखेर 18 लाख रुपये दिलेत। मात्र पैसे घेऊन आहिर यानं मुलाला नोकरी लावली नसल्यानं काही दिवसांनी राजश्री पाटील यांनी आपले पैसे परत मागायला सुरुवात केली, परंतु आहिर हा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला। अखेर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर राजश्री पाटील यांनी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये शिवाजी बाळकृष्ण आहिर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केलाय। याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करतायत।